मुंबईमधील टेक्सटाईल आयुक्तालयाचं कार्यालय दिल्लीला हलवण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला नाही। फक्त अधिकाऱ्यांना दिल्लीला येण्यासाठी सांगितलं असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। वस्त्रोद्योग मंत्रालयाची फेरबांधणी आणि या क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रामधील अनेक बडे प्रकल्प गुजरात आणि अन्य राज्यांमध्ये गेल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकार विरोधात रान उठवलेलं होतं। यानंतर आता टेक्सटाईल आयुक्तांचं कार्यालयही मुंबईतून दिल्लीमध्ये हलवण्यात येणार असल्याचा आरोप केलेला होता। यावरून विरोधकांनी जोरदार टीकास्त्रही सोडलं। मात्र आता हे कार्यालय मुंबईतच राहणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे। ॲडिशनल सेक्रेटरींनी या ठिकाणी माहिती कळवलेली आहे। मुंबईतील टेक्सटाईल कमिशनरचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही। मुंबई कार्यालयामध्ये 500चा स्टाफ आहे। केवळ टेक्सटाईल कमिशनर आणि 5 अधिकाऱ्यांना दिल्ली मुख्यालयी काही दिवस काम करण्यास सांगितले आहे। टेक्सटाईल मंत्रालयाची पुनर्बांधणी आणि सक्षमीकरण तसेच टेक्सटाईल उद्योगाला काही सवलतीच्या योजना फ्रेम करण्यासाठी त्यांना काही दिवस दिल्लीमध्ये काम करण्याकरता सांगितलं आहे। मुंबईतलं कार्यालय हलवण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही। एरवी गदारोळ आणि घोषणाबाजीवरून तापलेल्या विधानसभेमध्ये आज चक्क लग्नाची चर्चा ऐकायला मिळाली। बच्चू कडूंनी विचारलेल्या प्रश्नावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट आदित्य ठाकरेंना मिश्किल चिमटा काढला आणि विधानसभेत एकच हाशा पिकला। आणि आता आपण पाहतोय आमच्या गावची फिनले मिल झाली, बंद झाली। मग त्यांनी काय करावं आता? म्हणजे लग्न कामगार आहे म्हणून केलं, आता लग्न तुटलं, कोण जबाबदार आहे? तुम्ही तरी घेतली पाहिजे ना सरकारनं जबाबदारी। याच्यासाठी काही धोरण आखणार आहे का, हा मूळ प्रश्न आहे। साहेब, लग्न जोडण्याची जबाबदारी सरकारची, तुटलं तर त्याला सांभाळण्याची जबाबदारी सरकारची आहे। पण आपण जी सूचना केली आहे जरूर ती तपासून पाहता येईल। पहिल्यांदा तर माननीय बच्चू कडूंनी प्रश्न आदित्यजींकडे पाहून विचारला होता का सरकारने लग्न लावायचं? तर सरकार जबाबदारी घ्यायला तयार आहे। माननीय, ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का की लग्न लावून देऊ नये तर तुम्ही आमच्या सोबत बसा? आदित्यजी, आधी लग्न कोंडाण्याचं कोणाचंही तोंड बंद कसं करायचं याचा उत्तम उपाय आहे। अनुभवातूनच बोलतोय। राज्यामध्ये लव्ह जिहादवरून मागील काही दिवसांपासून राजकारण तापलेलं आहे आणि त्यातच आता नितेश राणेंना लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून थेटपणे उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलेला आहे। उद्धव ठाकरेंचा राजकीय लव्ह जिहाद झाल्यामुळेच त्यांची भाषा बदलली असल्याचा टोला त्यांनी लगावला। तर लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानं ठाकरे गटानंही प्रत्युत्तर दिलं। ठाकरेंचा राजकीय लव्ह जिहाद झाला। नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवरती हा घणाघात केला। काही लोक फक्त दिशाभूल करतात। राणेंच्या टीकेला ठाकरे गटानं देखील आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। उद्धव ठाकरेचा राजकीय लव्ह जिहाद झालेला आहे, राजकीय धर्मांतर झालेला आहे। बाळासाहेबांच्या मुलाचा अगर राजकीय लव्ह जिहाद होत असेल, धर्मांतर होतोय म्हणून तो उद्धव ठाकरेचा चॅनल आणि भाषाच बदलली आहे। उद्धव ठाकरे यापुढे पण कधीही हिंदू समाजाला संरक्षण देऊ शकणार नाही। कारण ज्या माणसाचा धर्मांतर झाला असेल तो हिंदू समाजाचाच अगर राहिला नसेल तर तो काय हिंदू समाजाला संरक्षण आणि हे देणार? आता पण खेडच्या सभेच्या अगोदर काय आवाहन केलं त्यांनी? की मराठी मुसलमानांनी इथे यावं। म्हणजे तुम्हाला हिंदूंची आता यापुढे गरज नाहीये का? तुम्ही सांगून टाकता का माझ्या सभेला हिंदूंनी यावत नाही? माननीय लोढा साहेब यांनी जी काय या ठिकाणी माहिती दिली आणि माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये एकही लव्ह जिहादची केस ती आजपर्यंत उपलब्ध नाही आहे। त्यामुळे केवळ लव्ह जिहाद करून भास निर्माण करण्याचा प्रयत्न आणि जनतेला त्याच्यामध्ये विपर्यास करून कुठेतरी एका बाजूला नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही मंडळी करतायत आणि म्हणून हे महाराष्ट्र जनतेला आता समजलंय। त्यामुळे यांच्या भूलथापांना आता बळी पडणार।